रिसोड मालेगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना मतदान कसे करावे? मतदान केंद्रावर गेल्यानंतर सर्वात प्रथम आपलं ओळखपत्र दाखवून अधिकाऱ्यांशी आपली ओळख स्पष्ट करा. त्यानंतर दुसऱ्या टेबलवर गेल्यानंतर आपल्या बोटाला शाई लावली जाईल. पुढच्या टेबलवर आपल्या मतदार स्लिपची पडताळणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनजवळ गेल्यानंतर 9व्या क्रमांकाचा नंबर दिसेल. त्यावर अनंतराव विठ्ठलराव देशमुख असं उमेदवाराचं नाव आहे आणि त्यापुढे प्रेशर कुकर हे त्यांचं चिन्ह दिसेल. प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबा. त्यानंतर बाजूच्या व्हीव्हीपॅटवर मतदानाची स्लिप आल्याची खात्री करा. या पद्धतीनं मतदानाचा आपला हक्क बजावून अनंतराव विठ्ठलराव देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करा.